नमस्कार. साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षण महाराष्ट्राच्या राजकारणातला कळीचा मुद्दा. याच मुद्द्यावर मनोज जरांगे गेले अनेक महिने आंदोलन करत आहेत. हेच आंदोलन राजकारणात रूपांतरित होईल अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं होतं आणि त्यातून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल अशी ही परिस्थिती होती. अखेरीस आज बंडखोरी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आणि त्याच वेळेला मनोज जरांगेंनी आपण राजकीय उमेदवार उभे करणार नाही आणि ही निवडणूक लढणार नाही अशा स्वरूपात जाहीर करत माघार घेतलेली आहे. मुळात जरांगेंनी ही माघार का घेतली, कोणी निरोप दिला का, म्हणून जरांगे या पूर्ण राजकीय वादातून स्वतःला वेगळं ठेवू इच्छित आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी थेटपणे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत मनोज जरांगे. आपण थेटपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मनोज जरांगेजी, खूप खूप स्वागत साम टी व्हीमध्ये आपलं. धन्यवाद दादा. मनोजी, गेली 1.5-2 महिने प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं की मनोज जरांगे राजकीय मैदानामध्ये उतरतील आणि महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते ढवळून निघेल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यतः ही भूमिका होती. असं काय झालं की तुम्ही अचानकपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला? नाही, माघार नाही घेतली आम्ही. माघार घ्यायचा असं काही संबंधच नाही आहे. परंतु निवडणूक लढवायची एका जातीवरती हे शक्य नाही आहे. शेवटी मी हे 2-3 महिन्यापासून दादा हा विषय सांगत होतो की एका जातीवरती लढणं सोपं नाही. म्हणून तर 20-25 दिवस कठोर मेहनत घेऊन हे समीकरण जुळवलं होतं. आणि ज्या वेळेस आम्ही शब्द बोललो त्यावेळेस आम्ही खरे पण केलेले. माघार असं नाही, पण निवडणूक एका जातीवर जिंकणं अवघड आहे. आमच्या बांधवांची यादी आली नव्हती. रात्री आले होते ते, काल पण आले होते. नावं त्यांचे 5-7 काय आहेत. आम्ही काय 13-14 नावं किंवा 25 जरी असले तरी आमचे काय पेंटिंगच होते. ते नाही आलं. त्यामुळं आमचं काय असे नाराजी नाही आहे. आमचं काय ते खानदानी धंदा थोडाच आहे. फक्त एक इच्छा मात्र होती की गोरगरिबाचे, मराठ्यांचे 4-5, 10-5, दलित मुस्लिमांचे 4-10 हे जायला पाहिजे. ती अपेक्षा होती. गोरगरिबांचे प्रश्न मांडले असते. पण जाऊ द्या, हे काय खानदानी एवढं थोडंच आमचा काही राजकीय धंदा आहे. एका जातीवर जिंकणं सोपं नाही. आणि आमची 3 वाजता थोडी चर्चा झाली पाठ की आमचे मतदारसंघ ठरले आणि मतदारसंघ ठरल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून उमेदवार डिक्लेअर करायचं ठरवलं. मग ते उमेदवार कोण कोण आहेत हे बोलायला चर्चेला सुरुवात केली आहे. बरं. त्यावेळेस मात्र मध्ये परत विषय आला की अरे त्यांची पण नावं आली असतील, ते व्हॉट्सअपला तेवढे बघा आणि ते पण घ्या. म्हणजे आपल्याला सकाळी 7 वाजता डिक्लेअर करावं लागते. त्यांचे पण नाव कोणचे आहेत ते मतदारसंघात आपले फॉर्म असलेत काढून घ्यायचं सांगावं लागते. अशी चर्चा झाली आणि नावं सगळे डिक्लेअर करू. ते म्हणले आणखी नावच नाही आली. मग आता पाठ 4 वाजता नाही आले म्हणलं सकाळी जर लवकर नाही आले तर अवघड आहे. मग असे या परिस्थितीत नाही, पण का नावं का नाही दिले? मग 3 वाजता नाही, मुस्लिम संघटनाही तुमच्याबरोबर होत्या. तिकडे आंबेडकर तुमच्याबरोबर दिसत होते, आनंदराज आंबेडकर. मग त्यांना उमेदवार द्यायला काय प्रश्न होता? त्यांनी म्हणजे दलित उमेदवार किंवा मुस्लिम उमेदवार का नाही दिले तुमच्याकडे? त्यांचे 2-2 नाव आले होते. आंबेडकर साहेबांचे त्याचे 2-2 नाव आले होते. आणि नोमानी साहेबांचे तेही जावई होते. ते काळे साहेब म्हणून आहेत आमच्याकडं, अंजरबाई आहेत, त्यांच्याकडे पाठवतो म्हणले होते ते. आणि सरपंचाकडे पाठवतो नसते ना आले. काय आता ते बी सामाजिकच माणसं आहेत. ते तरी कोणते राजकीय येतं, त्यांना तरी कोणचा राजकीय अनुभव आहे ना, मला कोणचा राजकीय अनुभव आहे. सगळे अन्याय झालेले, आम्ही झालेली एकत्र आलो होतो, केला प्रयत्न नाही जुळलं. काय त्याला एवढं टेन्शन घ्यायचं? आपलं कोणचा खानदानी धंदा आहे ते नाही जुळलं. त्यात काय नाराज होण्यासारखं? मी माझ्या शब्दावर तर ठामच आहे ना की मुस्लिम आणि मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. चला, यावेळेला जरांगे साहेब, हे मुस्लिम आरक्षणाचा विषय तुम्ही खूप नव्यानं घेताय हाती. आतापर्यंत तुम्ही मराठा आरक्षणासाठी लावून धरलं, आता तुम्ही धनगर आरक्षणाचंही गेल्या काळामध्ये धनगर आरक्षणावर बोललात. मुस्लिम आरक्षण कितपत शक्य वाटतं तुम्हाला? म्हणजे मुस्लिम, धनगर, मराठा असं आरक्षण तुम्ही मागाल, पुढच्या काळात कितपत शक्य होईल तुम्हाला या मागण्या मान्य करून घेणं? जनतेला जर आपलं राज्यातली जनता जर राज्यकर्त्यांनी मानलं, कायदा आणि संविधान जर मानलं तर सगळ्यांना मिळू शकतं. मुसलमानांनाच काय, सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आरक्षण द्यायचं की नाही. त्याचं उदाहरण जिवंत आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर
आरक्षण यांनी 16-17 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीच्या, ज्या कधी जाऊ शकत नव्हते. त्या इच्छाशक्ती लागते, द्वेष नसायला लागतो, मनात दुसऱ्या समाजाविषयी वाईट भावना नसायला लागते. मिळतं. आम्ही 15 महिने झाला आरक्षण मागतो, आम्हाला नाही दिलं जात. बरं, परंतु ज्या मनोज जरांगेजी चला ठीक आहे, यांना तुम्हाला आरक्षण देण्याची इच्छा आहे, पण मला तुम्ही एक सांगा की तुम्ही मुंबईपर्यंत मोर्चा आणलात, मुंबईच्या तोंडावर पोहोचलात, माघार घेतली. आता तुम्ही अगदी निवडणुकांच्या तोंडावर उमेदवार देऊ म्हटलं, परत माघार घेतली. तुम्ही सातत्यानं उपोषणाला बसतायत, एका विशिष्ट वेळेपर्यंत उपोषण टाळून धरतात, त्यानंतर माघार घेतात. मुळात जरांगे सातत्यानं माघार घेतात असा आरोप होतोय तुमच्यावर आता विरोधकांकडून. नाही नाही, मग विरोधकाला काम काय असतं दुसरं? आरोप करण्याशिवाय दुसरं काम काय असतं? जे जळणाऱ्या लोक आहेत यांना कामच ते असतं ना. हे बघा काय असतं, आता ओबीसी आरक्षणात मराठ्यांना जायचं, कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय जाता येत नाही. बरं. त्यामुळे आधी सूचना काढली. मग तिथं बसून काय करायचं होतं? तिथं बसून काय करायचं होतं? दंगली, लोकांना अडचणीत आणायचं विनाकारण बसून राहून झाल्यावर सुद्धा. आता उपोषणात उपोषण मागं घेतलं, त्यांनी जर मान्यच केलं, त्यांनी बैठक घेतली, मंत्री आले, त्यांनी सांगितलं देतो, तरी उपोषणच करायचं का? ती प्रक्रिया आहे, ती मी करतोय. समाजासाठी लढायचं इमानदारीने लढतो आणि मी पुढं सुद्धा लढत राहणार आहे. राजकारण काय आमचा व्यवसाय नाही आहे, आमचा काय धंदा नाही. आलं तर झपक्यात म्हणून म्हणलं चला या तिघं एकत्र घ्या पाडून यांना. गोरगरिबाच्या 10-5 जण तिथं बोलायला जातील, बापल्या मागण्या मांडतील. काय 10-5 जण गेले असते ते थोडंच आरक्षण घेऊन आले असते, पण प्रश्न मांडायला लागतो, आपला अन्याय मांडायला लागतो, म्हणून आम्ही ते प्रयत्न केला होता. पण जाऊ दे, आता ते सामाजिक येतं, ते तरी कोणते राजकारणी. मनोज आता तुम्ही सांगा, ठीक आहे, आता निवडणुकीला उमेदवार देत नाहीये, मान्य आहे, पण अशा परिस्थितीत तुम्ही उमेदवार दिले नाही तरी उमेदवार पाडाल, ही भूमिका कायम आहे का तुमची? तुम्ही काही ठिकाणी उमेदवारांना पाडा असं थेटपणे आवाहन करणार का तुमच्या काही मतदारांना, तुमच्या समाजाला? ते 1-2 दिवसात डिक्लेअर करेलच मी, परंतु समाजाला आज एक आपल्या साम चॅनलच्या माध्यमातून माझी आग्रहाची विनंती की सगळ्यांनी अर्ज काढून घ्या. आपण अर्ज कोणी ठेवू नका, एका जातीवर जिंकू शकत नाही कोणीच. त्याच्यामुळं आपल्याला ठेवायचं नाही आणि आपला काय तो धंदा नाही. टाकले होते, आलं असतं झपक्यात तर घेतलं असतं, नाही आलं द्यायचं सोडून. जे आपला संपवायला निघाला त्याला संपवून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. हे सामच्या माध्यमातून जाहीर सांगतो, आज कोणालाच पाठिंबा नाही आहे, ना अपक्षाला आहे, ना कुठल्या महायुतीला आहे, ना महाविकास आघाडीला आपण पाठिंबा दिलेला देणार सुद्धा नाहीत, ना राखीवमधल्या कोणाला आहे. आणि आपल्याही पोरांना सांगतो, सगळ्यांना अर्ज काढा. तुम्ही जर ठेवला तर तुम्ही तुमचा अर्ज जाणं, तुमचा धंदा जाणं, हे त्याच्यात आम्ही म्हणजे स्पष्टपणानं ते पण या समाजाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय. आपण पाडायचं आहे का निवडून आणायचं, तुम्ही तुमचं ठरवा. मी कोणालाच म्हणणार नाही पाडा किंवा निवडून आणा, पण एक सांगतो साम चॅनलच्या माध्यमातून, आपल्या मागण्या लिहून दिल्याशिवाय, व्हिडिओग्राफी केल्याशिवाय त्याला आता मत करू नका. आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा, नसता या जगात कोणी कोणाचं नाही आहे. कारण जो आपल्याला लेखी देईल त्याचंच काम करा. आणि जर या दोन्हींना वाटलं की या मराठ्यांना लेखी द्यायची गरजच नाही, यांना गिनायचंच नाही, जसं आपण 15 महिने यांना गिनलं नाही आंदोलनात, तसं याच्यातही गिनायचं नाही, तर मधला धरा एखादा अपक्ष, या दोन्हीला पाडा, त्याला निवडून आणा. आपल्या मागण्या मान्य असणारालाच निवडून आणा. वेळ पडली तर ओबीसीचं निवडून आणा, पण यांना मात्र मतं देऊ नका लिहून दिल्याशिवाय. नाही, पण यामध्ये तुम्ही सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना अनेक वेळेला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका केली. आता काय भूमिका असेल तुमची देवेंद्र फडणवीसांसंदर्भात? बोलला की सोडणार नाही त्याला, त्याचं एक तर नावच नव्हतं घ्यायला पाहिजे. तेव्हा जर मध्ये बोलला तर त्याला सोडणार नाही. त्याचं इतकं वाटलं मराठ्याचं कोणीच नाही केलं. इतका खुन्नस देतो तेव्हा मराठ्याला. आम्ही 15 महिने झालं आंदोलन करतोय, आमच्या छाताडावर नाचून 15-16 जाती त्यांनी आरक्षणात घातल्या, पण आम्हाला मुद्दाम दिलं नाही. इतकी हीन वागणूक त्याच्या इतके मराठ्यांना आत्तापर्यंत कोणीच दिले नाही. इतका अपमान कोणीच केलेला नाही त्याच्या इतका मराठ्यांचा. त्या जगाच्या पाठीवर इतका विद्रूप माणूस मी कधीच बघितलेला नाही. लोकांच्या लेकराचं वाटोळं करून दातं काढणारा माणूस मी पहिला बघितला. महिलांवरती हल्ला घडून आणणारा पहिला माणूस आहे. लाखो पोरांवरती केसेस करणारा ह्यो पहिला माणूस आहे. ह्यो जर मध्ये आता काय बोलला तर पुन्हा सोपडा सापाला सुरुवात करी.
नाही, पण मग आता तुम्ही सांगा, काही जातींना ओबीसीचं आरक्षण दिलं असं तुम्ही म्हणताय निवडणुकीच्या अगोदर, आमच्या थातडावर बसून त्यांना आरक्षण दिलं असा तुमचा आरोप आहे. पण ते काय एकट्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं का? काय इतर म्हणजे मुख्यमंत्री तिथे होते मंत्रिमंडळात, अजित पवार होते, मंत्रिमंडळानं आरक्षण दिलं, ते थोडी देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्याच्याच हातात आहे सगळं. चाबर आहे ते, त्याच्याच हातात आहे सगळं. सगळे चोट्टे चाट्टे जमा केलेत, खिसे कापू, मोठा भ्रष्टाचारी, बारका डाकू, चोर चार, जत्रातले पाकिट आणणारे सगळे मग सरकार बनिले. सगळं त्याच्याच हातात आहे. त्याच्या ध्यानात आलं तर तो काही करतो, नाही आलं तर काही करीत नाही. मराठ्याचं आता आमच्या पण ध्यानात आलंय किंवा द्विषीय प्रचंड मराठ्यांचा राग यायला, हा अत्यंत द्विषीय माणूस आहे. मराठ्यांच्या ध्यानात आलंय, ह्यो आपल्याला संपवायला लागला, सुपडा साफ करून टाकायचा, ठेवायचं नाही. नाही, पण मग यातून तर असं चित्र तयार होतं की तुम्ही भाजप विरोधी आहात. भाजप विरोधी कवा म्हणलो मी? भाजपमधले चांगले आहेत, भाजपचे काही लोक चांगले आहेत. मी आज थोडं म्हणतो पहिले, म्हणजे भाजप संपायला आलं, कुठून आलं आणि कुठून नाही कोणाला माहीत. त्यांचे लोक खुश नाहीत त्याच्यावरती. कोणाला उचले त्याचं नाही ऐकलं की जेलला टाकीत आहे. कोणाच्या काड्या करतं, त्याला दुसरं कामच नाही काही. ते एखाद्या पोरायला नाही का रानात नेलं, एखाद्या बार मायबापाने ते शाळेत जातं आणि रानात त्याला एकदा एकच नाद जर लागला ना, रानात बसलं की नुसते माती चुकरायची, ते नुसते माती चुकरीचं दिवसभर. एखाद्याला नुसतं असे रेगा वाढायची सवय लागली, काडी घेऊन नुसतं रेगा चोडीत, त्याला नुसतं नादच लागला. सत्यात आलं की माणसा जेलात टाक. आलं सगळं भाजप संपत्ती, RSS तर पुढं करले त्याला. बरं, पण ते आरोप करतायत आजच, आता तुमच्या विरोधक पत्रकार परिषद करत होते काही वेळापूर्वी, बारामतीतून निरोप आला म्हणे तुम्हाला, तुम्ही आता उमेदवार उभे करू नका म्हणून. कोण म्हणलं? ते हाके म्हणत होते तुम्हाला निरोप आला म्हणे बारामतीतून, म्हणून तुम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. असले गचपाण्याला नाही गिनीत मी. चला पुढं. बरं, मग पण असं काही नाही ना, म्हणजे कोणाचा निरोप नाही आला तुम्हाला? कारण त्याला कधी विरोधक मानलं नाही, मानणार बी नाहीत. ठीक आहे जरांगे साहेब, मुख्यतः आता मूळ तुमच्या भूमिकेकडे लक्ष असेल महाराष्ट्राचं, की तुम्ही काही उमेदवारांच्या विरोधात थेटपणे भूमिका घेणार का? तर यावर तुम्ही कधी स्पष्टता कराल की कोण उमेदवार असतील जे मराठा समाज विरोधक आहे असं तुम्हाला वाटतं, याची स्पष्टता तुम्ही कधीपर्यंत कराल? जे मराठा समाजाला लिहून देतील, जे व्हिडिओग्राफी देतील, त्यांच्या ज्या मागण्याच्या बद्दल त्यांनाच आम्ही सहकार्य करणार. मराठ्याशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही. लिहून घेतल्याशिवाय नाही. आणि जर दोघांनी ठरवलं की यांच्याकडे जायचं नाही, यांना घेण्याचं नाही, आम्ही तिसरा मधला धरणार, पण यांना पाडणार, सोडणार नाही. कारण या राज्यात मराठ्याशिवाय कोणीही निवडून दादा कधीच येऊ शकत नाही. ज्याने आम्हाला लिहून दिलं, व्हिडिओ दिला, तो आम्ही व्हायरल करणार नाही. ते आमच्या फक्त आधार म्हणून आमच्याकडे ठेवणार आहेत. कारण तो जर व्हायरल केला तर त्याला काही जणांचे मतं घ्यायचं तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ते घेतल्याशिवाय मराठा समाज मतदान करणार नाही आणि मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही. मराठा एकट्याच्या जेव्हा मराठा ही जात राजकारण करू शकत नसली, उमेदवार निवडून आणू शकत नसली, तरी मराठ्यांशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मराठ्यांच्या मतांशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही, अशी मुख्यतः मनोज जरांगेंची या ठिकाणी भूमिका दिसते. मनोज जरांगेजी, अत्यंत सुज्ञ अशा स्वरूपाचा निर्णय म्हणावा लागेल, कारण राजकारणात किंवा समाजकारणात कुठे थांबावं हे ज्याला कळतं ते खरं नेतृत्व असं म्हटलं जातं. त्यामुळे साहजिक आहे, समाजासाठी म्हणून तुम्ही लढा देताय आणि कुठे थांबावं योग्य वेळी हे तुम्हाला कळतंय, त्यातून तुम्ही काही निर्णय घेतायत. आता ते योग्य अयोग्य मतदार जो आहे तो निश्चितपणे ठरवेल, पण यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य ती दिशा मिळेल अशी अपेक्षा करूयात. आणि मनोज जरांगेजी, तुम्ही साम TV बरोबर जोडला गेलात, आपली प्रतिक्रिया दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शेवटच्या विश्लेषणाबद्दल मनापासून